थंडा सुद्धा मिळेल, फ्रेश व्हाल तुम्ही। तुम्हाला 50 रुपये दिले जाणार आहेत। तर बॉलिंगच्या मार्कसाठी आपण पहिल्या षटकासाठी पाहूया। बॉलर नेम सांगा प्लीज, विनंती आहे। तर दोन्ही संघाचा एक्स्ट्रा खेळाडू पाठवा। पंच जरा थांबा, पेनलाइज केले जाणार आहे। 12वा प्लेयर आला पाहिजे। आपण YouTube लाईव्ह स्पर्धा पाहतोय दोन्ही संघांचा। दोन्ही संघ चला लगेच। इथून पुढे सर्व संघांना सूचना आहेत की वारंवार या संघाला लागता कामा नये। या सर्व गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या। कर्णधार ही तुमची जबाबदारी आहे, त्याच्यामुळे तुम्ही या सर्व गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे। जर इथून पुढील सामन्यासाठी एक्स्ट्रा खेळाडू आला नाही कॉम बॉक्स मध्ये तर त्याची पेनल्टी आहे, एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे। रुपेश आणि प्रणय ही सलामीची जोडी। तर स्ट्राईकला रुपेश आहेत, नॉन स्ट्राईकला प्रणय। आणि पहिल्या षटकासाठी नरेंद्र आहेत, ज्यांचा पहिला चेंडू हा खूप चांगला राहिलाय। खरं तर फलंदाजांनी मागणी केली होती पंचांकडे, परंतु तो चेंडू लेग स्टिक वरून जाणारा राहिला आणि अर्थातच 1 बॉल ऑलआउट हा नियम दिला जातोय। क्षेत्ररक्षण चांगलं सजवले गेले या सामन्यासाठी। डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने थोडासा फॉरवर्ड खेळाडू आहेत। तर खोलवर टप्प्याचा चेंडू अर्थातच चांगला आहे, पिचिंग चांगल्या प्रकारे केला। सुरुवातीचे 2 चेंडू मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक आहे। 58 धावांचा पाठलाग करायचा आणि या 58 धावांच्या पाठलागाला सामोरे जात असताना सुरुवात चांगली झाली षटकाची। धावफलकावरती चेस करायचे आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला सलामीची जोडी रुपेश आहेत, प्रणय आहेत। प्रणय यांना मात्र सूर गवसत नाही फलंदाजांना, परंतु योग्य टप्पा गाठला गेलाय गोलंदाजांकडून। नरेंद्र यांच्याकडून मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक हाताळत आहेत आणि या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली गोलंदाजांची। खोलवर टप्प्याचा चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलाय आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे फलंदाज बीट होत आहेत। आता काय होतंय मैदानामध्ये, सुरुवातीच्या प्रारंभिक षटकात त्याचप्रमाणे उदयजी यादव या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यायचं आहे। उदयजी यादव या ठिकाणी आहेत, त्यांना विनंती आपण व्यासपीठाकडे यायचं आहे। आपलंही हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या निमित्ताने। आता मात्र 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर झेलची मागणी केली गेली। झेल टिपला जातोय, पहिला गडी गारद होतोय। सुरुवात चांगली झाली नाहीये फलंदाजी करणाऱ्या संघाची, परंतु बॉलिंग मध्ये चांगलं काम पाहायला मिळते। मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये अर्थातच नरेंद्र यांच्याकडून विकेट घेतला जातोय आणि सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये होते। तोपर्यंत ब्रेक घेऊया, आपण जाऊया आमचे साऊंड टीम यांच्याकडे, ऐकूया सुमधुर संगीत। कमाल चेंडू आहे, सुरुवातीचे षटक मेडन जाणार का ते आपण पाहूया।
आणि तो इतिहास लिहिला जाईल का गोलंदाज नरेश यांच्याकडून, नरेंद्र यांच्याकडून. नरेश आणि नरेंद्र यांच्यामध्ये युद्ध पाहायला मिळणार आहे. एन फॅक्टर मैदानामध्ये आहे. तर वारंवार क्षेत्ररक्षण सजवलं जाते. अर्थातच सुरुवात चांगली झाली नाहीये. सुरुवातीचे 5 चेंडू डॉट आले, फक्त 2 चेंडू डॉट नाही आले. तर एक चांगला विकेटही घेतला गेलाय. मेडन ओव्हर पाहायला मिळणार का आपल्याला? यासाठी नरेश सज्ज होतील खेळण्यासाठी. तर नरेंद्र ऑन मार्क बॉलिंग सज्ज होताना आपण पाहतोय. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्मवर विकेट मारा. एक 10 ते 12 पावलांचा रन घेतल्यानंतर ओहो बेधक फटका खेळायचा होता. त्याच्या खालती क्षेत्ररक्षक टिपला जातोय झेल आणि संपतोय नरेश यांचा खेळ. आणि या दुसऱ्या पर्वातील पहिली मेडन ओव्हर नो डाऊट नरेंद्र यांच्या वतीने 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धाव संख्या 0-0. कमाल. आपण नवीन बॉलर आदर्श दुसऱ्या षटकासाठी येत आहेत. तर प्रणय यांना बऱ्याच वेळानंतर स्ट्राईक मिळते आणि त्यांच्या बरोबर सतीश आहेत ज्याने एक चांगला षटक टाकलं होतं. आता मात्र कमाल करावी लागेल 2 फलंदाजांना, कारण 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 58 धावांचं आव्हान आहे. 30 चेंडू ज्याच्यामध्ये सुरुवातीचे 6 चेंडू डॉट आलेत. चांगली बॉलिंग पाहायला मिळाली आणि त्या बॉलिंगला प्रत्युत्तर देताना फलंदाजांची दमछाक थोडस नाकीनं आले होते आणि ते षटकही संपले. तर दुसऱ्या षटकासाठी आपण आदर्श आणा पाहूया. चला थोडस स्पीडअप करा. क्षेत्ररक्षण करणारा संघ आपल्याला विनंती आहे, पंचांनाही विनंती आहे की लगेच सूचना द्यायच्या. जर आपल्याला मॅच मध्ये थोडासा लेट आउट वाटत असेल तर लगेच आपण त्यांना सक्त ताकीद द्यायची, मॅच रनिंग ठेवायच्या. आदर्श पडवडकर समोर आहेत ते प्रणय. खोलवर डब्याचा चेंडू त्याला अगदी घुटना टेक आणि तमाशा देख त्या पद्धतीने फटका सजवलाय फाईन पट्ट्यामध्ये. चेंडू जाईल सीमा रेषा पार. 6 चेंडू 2 विकेटच्या प्रतीक्षेनंतर हा चौकार आलाय. तर फलंदाजांचा आत्मविश्वास चांगला पाहायला मिळेल. मगाशी सांगितले की प्रणय याला स्ट्राईक मिळाला नाहीये, त्याच्यामुळे षटक मेडन गेलाय. परंतु या षटकाची सुरुवात चांगली झाली आहे. चौकाराने स्वागत केलं या आदर्श यांच्या दुसऱ्या षटकाचं. संघाची धाव संख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4. त्यानंतर थोडासा फॉरवर्ड मध्ये पॉइंटच्या दिशेने खेळाडू पाहायला मिळतात आपल्याला. आणि अर्थात एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एक खेळाडू आहे. त्यानंतर ऑफ साइडचा आपण हा विचार केला. लेग पट्ट्यामध्ये पाहूया डीप लॉंगॉन आहे. त्यानंतर काऊ कॉर्नर मिड विकेट क्षेत्रामध्ये एक खेळाडू शॉर्ट मध्ये तयार आहेत. काऊ कॉर्नर मिड विकेट डीप मध्ये एक खेळाडू आहे. पुलचा फटका आहे, सक्सेसफुल आहे का पाहूया. अर्थातच पॉवरफुल हिट नाही आहे आणि याच्यावरती फलंदाज ज्याने पहिला चेंडूवरती चौकार मारलाय त्यांना झेल आउट केलाय. विकेटचं बदन OUT आउट बाद.
दुर्लक्षित केलाय आणि 4 धावा मिळत आहेत ज्या गरजेच्या होत्या. अपोजिट फलंदाजी करणाऱ्या संघासाठी त्या आल्या आहेत आणि संघाची धावसंख्या 9. अठ्ठावन्न धावांचा पाठलाग तितका सोपा नाहीये. त्याच्यामध्ये 3 विकेट गडी गमत. ओहो, चेंडू सीमारेषे बाहेर जाणार का? गुड रनिंग कॅच, गुड रनिंग कॅच आहे. वेगवान पद्धतीने उजव्या बाजूने धावलेत. अगदी 10 ते 12 पावलं धावल्यानंतर चांगला झेल टिपला गेलाय. चांगल्या फिल्डिंगचं या ठिकाणी प्रदर्शन केलं गेलं आहे. गुड फिल्डिंग, विकेटचं बटन, सेलिब्रेशन डीजे. तोडलं गेलंय का? राकेश आहे, त्यांच्याकडे नजरा लागून राहतील. खरं तर चुका होत आहेत वारंवार. फटके खराब केले जातात, खराब शॉट सिलेक्शन आहे. हा फटका बनवला होता आणि त्याला बीट करू शकले नाहीत. जी बॉर्डर लाईन पार करायची होती तर थोडासा फसला, परंतु सुंदर कॅच, अप्रतिम झेल टिपला गेलाय. त्याच्यामुळे फलंदाज निराश असतील. छोटे मन से कोई बडा नहीं होता और टूटे मन से कोई खडा नहीं होता. खरं तर मन तोडलं गेलंय. फलंदाजीमध्ये बॉलिंग करणाऱ्या संघाकडून चांगली बॉलिंग आहे. सदस्य आदर्श होते, बॅकफुटला गेले आहेत. हा पंप जम्पचा फटका पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये चेंडू आहे. दुसऱ्या धाव्याचे मागणे आहे. ओहो, तू बाय बाय करप कॉल पाहायला मिळतोय आणि वारंवार विकेट गिरण्याचा सिलसिला जारी आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा रनआउट, विकेटच्या मागे चांगलं काम पाहायला मिळते. तर फलंदाज बाद होतील. बाद. सजवा विनंती आहे. चला, मॅच एका बाजूला झुकतोय का हा प्रश्न पडलाय. धावसंख्या 10, गडी बाद झालेत 5. चेंडू और चेंज आहे.
आदर्श यांचा अंतिम चेंडू आहे आणि तो खेळण्यासाठी बॅटर दाखल होतील मैदानामध्ये. पाहूया तर खूप महत्वाचा धावसंख्या 9. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. अर्थात स्ट्राईक साठी फलंदाज आहेत ते राकेश. न स्ट्राईकला पांडुरंग, स्ट्राईकला राकेश. तर आदर्श हा अंतिम चेंडू हाताळतील दुसऱ्या षटकातील. चांगला चेंडू, त्याला दिशा दिली. पाहूया काय होणार. क्षेत्ररक्षक तैनात आहे, धाव मात्र मिळू शकत नाही. अगदी चांगल्या प्रकारची फिल्डिंग ही पाहायला मिळते. जर्सी नंबर 15 या ठिकाणी तयार होते आणि अर्थात षटक संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 9, धावांचा पाठलाग करायचा 58. त्याच्यामुळे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यक आहेत 18 चेंडू 49 धावांची आवश्यकता. तर तिसरा मॅच आपण सनरायझर्स वेरवली खुर्द पडवण अगेन्स्ट इंडियन्स वेरवली खुर्द पडवण. टॉस जिंकला इंडियन्सने, बॉलिंगचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी तयार राहायचं आहे. सनरायझर्स हैदराबाद जर आपले खेळाडू इकडे तिकडे असतील त्यांना प्लीज बोलून घ्या. पांडुरंग याडी जरा षटकार मारला तर संदीप बेंडल यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. ज्या अंदाजाने फटका सजवायचा होता तो थोडासा फसलाय. बॅटच्या टोला चेंडू लागलाय आणि सिंगल डबल मध्ये थोडेसे फसतात का पाहूया. परंतु धावा पूर्ण केल्या जात आहेत 2. गुड रनिंग बिटवीन द विकेट. थोडेसे क्षेत्ररक्षक फंबल झाले, त्याच्यामुळे फलंदाजाने सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्यात आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या 11. वाईट चेंडू आहे, पंचांनी दंडित केलाय. अवांतर धाव मिळेल. जेव्हा जेव्हा पंचांचे हात जमिनीला समांतर येतात तेव्हा अर्थात त्या अवांतर धावा मिळतात आणि ती एक मिस्टर एक्स्ट्रा ॲडोली संघाच्या खात्यामध्ये. सिंगल डबल धावांनी काय होणार नाही. अर्थातच चांगल्या प्रकारची फलंदाजी, धाकड फलंदाजी ज्याला आपण म्हणतो, हार्ड हिटिंग बॅटिंग, ती आवश्यकता आहे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. कारण सुरुवात चांगली नाही झाली. पहिलं षटक मेडन आलंय आणि त्याच्यामध्ये 2 विकेट घेतल्या गेल्या. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 विकेट आल्या तर ते मोठं दडपण असतं फलंदाजी करणाऱ्या संघावरती आणि त्याच्यामुळे येणाऱ्या षटकांची लाईन अँड लेंथ ती चांगली पाहायला मिळते. टेम्परामेंट बॉलिंग मध्ये चांगली आहे. फटका तर सजलाय. चेंडू खालती क्षेत्ररक्षक टिपला जातोय झेल. संपतोय फलंदाजाचा खेळ. ओईटी आउट. बाद कबाद. राकेश राणे क्या जादे और राकेश कोई सब जादना होगा. वाढ आहे. पंचाने पुन्हा एकदा अवांतर घोषित केलं या चेंडूला. त्याच्यामुळे धावसंख्येमध्ये बदल. संघाची धावसंख्या 13. 3-13. तर 13चा फेरा कोणाला चुकणार हे चालू असलेल्या मॅच दरम्यान. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. थोडंसं स्लो क्रिकेट चाललंय, त्याच्यामुळे विनंती आहे थोडंसं फास्ट खेळायचं. तर बाउन्स आहे. पंचांचा डिसिजन नो चेंडूचा डिसिजन आहे. फ्रीट आहे का? फ्रीट आहे. पंचांचा डिसिजन नो चेंडूचा, त्याच्यामुळे फ्रीट आहे. आणि या फ्रीट वरती पाहूया फलंदाज कोणत्या प्रकारे समाचार घेणार. हात खोलण्याची संधी मिळाली. अधिकच्या धावा, बोनस धावा आल्या तर मजा येईल. दरम्यान किपर यांच्याकडून थोडीशी चूक पाहायला मिळते. बॉलर एंडला फेक केले जाते. धाव पूर्ण होईल. या फ्रीटच्या चेंडूचं फार मोठं कन्वर्ट करू शकले नाहीये.
जिथे हात खोलण्याची संधी होती, परंतु गोलंदाज तेवढे चतुर चाणाक्ष आहेत, ज्याने चांगल्या प्रकारे या चेंडूला फेकलाय. त्याच्यामुळे फलंदाजाला संधी मिळाली नाहीये बिग हिट करण्याची. एक सिंगल धाव कन्वर्ट केली जाते. सिंगल धावेने काही होणार नाही. मॅच दर्जेदार आहे. पंचांकडे अपील मागितले जाते. सरळ उजवी यष्टी आडे मधल्या यष्टीमध्ये त्याच्यावरून जाणारा चेंडू, ज्याच्यावरती फलंदाज जर्सी नंबर 21 बीट होत आहेत, बॅकफुटला गेले होते आणि हिट करण्याचा प्रयत्न झाला, परंतु चेंडू चांगला होता. त्या चेंडूवरती कोणती धाव मिळणार नाहीये. पुढचा चेंडू आहे. पुन्हा एकदा ती दिशा आहे, त्याच पट्ट्यामध्ये खेळण्याचा विराद आहे फलंदाजांचा, परंतु लाईन अँड लेंथ चांगले आहे. ते म्हणजे तिसऱ्या षटकासाठी आणाऱ्या सार्थक यांच्याकडून. षटक संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 16. खूपच निराशाजनक फलंदाजी पाहायला मिळते. 58 धावांचा पाठलाग करत असताना तो म्हणजेच टायटन्स विरवली खुर्द पडवड या संघाची टॉस जिंकला होता. बॉलिंगचा निर्णय घेतला, तो फसलाय, पण तो रॉयल चॅलेंजर्स कडून रॉयल बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. सुजित या फलंदाजाकडून त्याने षटकार मारले, चौकार मारले, त्याच्यामुळे धावसंख्येचा आलक वाढला आणि या धावसंख्येचा पाठलाग करत असताना इथे पडझड झाले. क्रिकेटच्या पटलावरती पडझड झाली असली तरी धडपड सोडायची नसते, आणि जेव्हा तुम्ही धडपड करता यश तुमच्या बाजूने, ते यश खेचायचं असेल तर तुम्हाला त्या दृष्टिकोनातून फलंदाजी होणं गरजेचं आहे. 12 चेंडू जिंकण्यासाठी आवश्यक आहेत धावा 42. इथे मात्र खूपच बाहेर जाणारा चेंडू, इन पैचिंग औषध लेग स्टंप त्याला पंचांनी दंडित केलाय. अवांतर एकूण 1+1 अशा एकूण 2 धावा मिळतील. तर संघाची धावसंख्या 17. धावसंख्या बॉलर आहेत सागर, माफ करा 18. धावसंख्या 18 आहे, कारण 3 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावसंख्या होती. तर या षटकाची सुरुवात थोडीशी खराब आहे. खूपच वाढ चेंडू टाकला गेलाय. तर बॉलिंगच्या मार्कवरती सागर कोणता करिश्मा करतील हे आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा बाहेर जाणारा चेंडू आहे, त्याला सुद्धा दंडित केला आहे बंधूजी मोहिते आधी, अर्थात त्याचा वाईड आहे. तर सुजित आणि सागर यांच्यामध्ये चर्चा होते. गोलंदाज कोणाला या ठिकाणी धीमंत रंडीला जाणार पाहूया. परंतु जरी 2 वाईड चेंडू आले असले तरी धावसंख्या भरपूर आहे, त्याच्यामुळे टेस्ट करावं लागेल तुम्हाला या बॉलरला. तर टेस्ट केली जाणार का, चेकआउट करण्यात जाईल, परंतु सुजित मात्र थांबायला तयार नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज बदलले जातील. सुयश नवीन गोलंदाज आहेत. तर संघाची धावसंख्या ही स्थिर राहील. धावसंख्या 19. बारा चेंडू 39 धावांची आवश्यकता. चांगला चेंडू आहे, शरीरयष्टीवरती होता, थोडासा या ठिकाणी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, त्याला 1 धाव मिळेल आणि या एका धावेने संघाची धावसंख्या 20. तर 11-38 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. खूपच धावा चेस करायचे त्या 11 चेंडूंमध्ये, परंतु सिंगल डबल धावेने काय होणार नाहीये. फटकेबाजी चांगली करावी लागेल, अधिकच्या धावा बनवाव्या लागतील. हलक्या हाताने थोडासा लेटकट खेळला आहे, वेगवान पद्धतीने चेंडू जातोय थर्ड मॅन रिजन मध्ये आणि अर्थातच चौकार पाहायला मिळते. खूप वेळानंतर, भरपूर कालावधी नंतर हा चौकार आलाय. बॅटचा पेस खोलला, जी गती होती तिचा वापर केला आणि हलक्या हाताने या चेंडूला थर्ड मॅन रिजन मध्ये पाठवून दिलाय. 4 धावांसाठी चौकार. फटका चांगला आहे, त्याच्यावरती थोडासा या ठिकाणी हो खेळाडूने सांभाळायचंय. आउट स्पीड फास्ट आहे, त्याच्यामुळे कंट्रोल करणं कठीण जात आहे आणि अर्थातच पंचांचा इशारा येतो आहे. 4 धावा, सुरेख बॅटिंग पाहायला मिळते. सलगचा दुसरा बॅक टू बॅक 2 चौकार आलेत आणि या चौकाराने विजय मिळेल नाही मिळेल माहित नाही, परंतु फलंदाजांचा विचार चांगला पाहायला मिळतोय. ज्यांच्या बॅट मधून धावा बनतायत. आता समाचार घेतला जातोय गोलंदाजांचा. खरं तर हेच सुरुवात होणं गरजेचं होते सलामीला पहिल्या षटकामध्ये, परंतु पहिल्या षटकामध्ये मेडन षटक गेलं, विकेट गेलं आणि ते प्रेशर येणाऱ्या फलंदाजांवरती आलंय आणि हे प्रेशर हँडल करत असताना बॅटिंग चांगली करायची आहे,
तो सूर सापडत नाहीये, परंतु या दोन चौकाराने त्याला थोडंफार उत्तर दिले, त्याच्यामुळे फलंदाजांना अजून संधी आहेत. मॅच अजून खूप बाकी आहे, तो एक्सपिरियन्स तुम्हाला या ठिकाणी घ्यावा लागेल. सुयश ऑन ड्राईव्ह चेंडू पाहायला मिळते, फटका दर्जेदार. मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळाडू तैनात आहेत. डीप क्षेत्रामध्ये फेक वेगवान केली जाते, अर्थातच फलंदाज पोहोचतायत का. तिसऱ्या धावेची मागणी, येस नो फेक केली जाते कीपर एंडला, परंतु पंचाकडे दाद मागितले खरी. गुड रनिंग बिटवीन द विकेट, अगदी चित्त्याच्या वेगाने धावले आहेत. सहजरित्या धावा 3 पूर्ण केल्या गेल्या आहेत आणि या 3 धावांनी समीकरण बदलेल. संघाची धावसंख्या 31, धावसंख्या 31. अर्धा संघ जरी गारद झाला असला तरी शेवटच्या तळागाळातील जे फलंदाज आहेत ते मात्र स्वतःला पूर्णपणे झोकून देत आहेत. त्यांना माहिती आहे मॅच हारलो किंवा जिंकणं यापेक्षा स्वतःला चांगलं प्रेझेंट करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठीच ही लीगचं आयोजन आहे. त्याच्यामुळे पाणी घेऊन जायचे चला. त्याच्यामुळे तुम्हाला ज्या संधी मिळणार आहे, षटक संपल्यानंतर तुम्हाला ज्या संधी मिळणार आहेत त्या संधीचं सोन्यामध्ये रूपांतर करणं गरजेचं आहे. कारण इथे वैयक्तिक पारितोषिकही आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक प्रकारच्या संधी आहेत, त्या नामी संधी आहेत आणि त्याच्यावरती आपलं नाव कोरवायचं आहे. त्याच्यामुळे पाहूया कोणत्या संघातील खेळाडू दर्जेदार असणार आहेत, त्यांच्यासाठी ही वैयक्तिक पारितोषिके लावली गेले, त्याचे मानकरी ठरतील. पंचांचा निर्णय येतोय. इट्स वाईड डिलिव्हरी, दंडित केला गेलाय आणि धाव संख्या 32 पाहायला मिळते. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असणार, त्याच्यावरती बिग आला तर मॅच मध्ये मजा येईल. बॉलरच्या दिशेने खेळलाय, सिंगल धाव घेतली जाणार का, अर्थातच रोखून धरलाय. फॉलोथ्रू मध्ये चांगलं फिल्डिंगचं प्रदर्शन सुयश यांच्याकडून पाहायला मिळत आहे. केलं नसतं तर मॅच मध्ये अजूनही रंगत आले असते आणि ते रंग उधळताना आपल्याला पाहायला मिळाले असते फलंदाज. परंतु या ठिकाणी थोडीशी निराशा आहे, परंतु आशा नेहमीच क्रिकेटमध्ये पल्लवी ठेवायच्या असतात आणि जेव्हा आशा पल्लवीत असतात 6 चेंडू 26 धावांची आवश्यकता आहे, तर संघाची धाव संख्या 32. बॉलर नरेंद्र आहेत ज्यांनी दुसरं षटक हाताळलंय, त्यांच्यावरती भरोसा दाखवला गेलाय. माफ करा, पहिलं षटक त्यांच्यावरती भरोसा दाखवला गेला या दुसऱ्या षटकामध्ये. आणि का नाही दाखवणार, तर ज्या विकेट घेतल्या आहेत, विकेटचं पतन झालंय, मेडन षटक टाकलाय, त्यांच्यावरती नाही विश्वास दाखवायचा तर कोणावरती. आणि म्हणून पुन्हा या अंतिम षटकासाठी त्यांना निमंत्रण दिलं गेलंय आणि ते चेंडू फेकण्यासाठी सज्ज होत आहेत. नरेंद्र लो फुलटॉस त्याच्यावरती, ओहो क्षेत्ररक्षक कुठे पाहत आहेत, त्यांचं मला वाटतं लक्ष नव्हतं या ठिकाणी. कदाचित त्यांना चेंडू दिसला नसेल, जो उंच हवेमध्ये गेला होता, आकाशाकडे गेला होता. त्याच्यामुळे या चेंडूवरती धाव पूर्ण केल्या गेल्या आहेत. त्या डिसिजन कळवायचा विनंती आहे. धावा 2. चांगल्या फिल्डिंगचं प्रदर्शन झाले, कदाचित त्या ठिकाणी चौकारी मिळाला असता, परंतु जे एफर्ट दिला गेलाय त्याच्यामुळे धावा रोखल्या गेल्यात. संघाची धाव संख्या होईल 34. पुढे सरसावलेत, हाय हँडसम गोइंग ऑन षटकार. ये शेर की दहाड़ है, देखते हैं क्या कुछ करेंगे. अब मैच में नया मोड़ आने वाला है. रनों की जरूरत है, देखते हैं क्या कुछ होगा. ये छक्का लंबा लगा है और दा के इन्होंने दिखाया भी हमारे पास भी दम है, तो दम कम वाला क्रिकेट जरूर होगा. तर मी मगाशी सांगितलं की सुरुवातीच्या
षटकामध्ये ज्या चुका झाल्या त्या झाल्या नसत्या तर मॅच मध्ये अजून मजा आली असती, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहा, यश तुमच्या बाजूने आहे तो घेण्याचा विचार ऑन फलंदाजी आपण पाहतोय बॅटिंग करत असताना राकेश राडे. पुन्हा एकदा फटका तेवढ्याच ताकदीचा आहे, त्याच्यावरती धावा किती मिळणार? 1 बाउन्स 4 रन, 4 धावा. एक चौकाराच्या मदतीने धाव संख्या पुढे घेऊन जात आहेत, संघाला विजयाकडे घेऊन जात आहेत. चौकार पहिला जर वाचला नसता तर कदाचित समीकरणामध्ये अजूनही बदल पाहायला मिळाला असता. त्या दरम्यान पाहूया 3 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडूवरती बिगिट करावं लागेल, क्षेत्ररक्षण पांगवलं जात आहे. अर्थातच विकेटच्या मागे असणार आहे सुजित यांच्याकडून. मॅच जबरदस्त चालू आहे. नरेंद्र बोडस हे चांगले बॉलर आहेत, परंतु त्यांच्यावरती हल्ला चढवला जातोय. राकेशही तेवढेच ताकदीचे फलंदाज आहेत, त्याच्यामुळे दोन चांगल्या खेळाडूंमध्ये जेव्हा क्रिकेटचं युद्ध रंगतं तेवढ्या अधिक ताकदीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. बॅकफूट वरती गेले तिथे चूक केल्या आणि अर्थातच पंचांकडे दाद मागितली जाते. तर राकेश यांनी जो सिक्सर मारलाय त्याच्यासाठी अमर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. अर्थातच मॅच हारलो तरी जिंकलो तरी राकेश यांना कॅश प्राइज मिळणार आहे. 2 चेंडू 14 धावा. आता गोलंदाजांनी कोणती चूक केली नाहीये तर विजय आपल्या संघाला मिळवून देऊ शकतात, परंतु इथे एखादा वाईड नो टाकला तर आता तर राकेश यांना पुन्हा एकदा संधी आहे मॅच आपल्या खिशामध्ये घालण्याची. पाहूया राकेश पुढे सरसावले तर थोडासा बॅटचा फ्लो फसलाय, परंतु पाहूया अर्थातच मी मगाशी सांगितले साखळी सामने आहेत, त्याच्यामुळे एक एक धाव खूप महत्वाची आहे. नेट रन रेटचा विचार आता केला जाईल आणि या नेट रन रेट मध्ये कोणता संघ पुढे येईल. चमत्काराचा खेळ नेहमी क्रिकेटला घडला जातो आणि ते चमत्कार उद्याच्या अंतिम सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया 1 चेंडू 12 धावा. राकेश ऑन स्ट्राइक आहेत. इथे मात्र वाईड आहे. अर्थातच पंतांकडे दात मागितले जाते आणि अपील उचलून झालंय पंचाने, त्याच्यामुळे एक एक्स्ट्रा धाव मिळेल. मिस्टर एक्स्ट्रा ऍड होईल. संघाची धाव संख्या 47. एक एक धाव खूप महत्वाची, कारण नेट रन रेटचा विचार या ठिकाणी केला जाणार. अंतिम चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. पुढे सरसावले डान्सिंग धावून त्याच्यावरती मोठा प्रहार, परंतु चेंडू नाही जाणार सीमारेषा पार. झेलही सुटलाय आणि धावाही घेतल्या जात आहेत. 1-1. अर्थातच तिसऱ्या धावेला फलंदाज बाद होतील. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावांनी संघाची धाव संख्या 49. तर ही इनिंग संपल्या, मॅच विजय होतोय तो म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स वेरवली खुर्द पडवण संघाचं अभिनंदन. तर न्यू मॅच सनरायझर्स वेरवली खुर्द पडवण अगेन्स्ट इंडियन्स वेरवली खुर्द पडवण. टॉस जिंकलाय इंडियन्स पडवणने आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. तर विनंती असणार आहे आपण लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. तोपर्यंत ब्रेक घेऊया आणि ब्रेक इनिंग मध्ये आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या मॅच मध्ये कोणाला दिला जाईल याच्या प्रतीक्षेमध्ये राहूया. कमांडीचे